हर हर श्री माननीय गुलाबजी जयस्वाल साहेब, श्रीमती अंतसे मॅडम, श्रीमती अंतसे मॅडम, श्री बजरंगदास गुरुजी, श्री नरेंद्र साहेब, हर हर महादेव। आज दिनांक 1/4/2024 रोज सोमवारला आज या ठिकाणी महासभाचा कार्यक्रम संपला आणि ज्या विधवा मातांना पेन्शन मी वितरण केलेलं आहे त्या विधवा मातांना मी विचारणार आहे की आज हातामध्ये पैसे मिळाल्यावर तुम्हाला कसं वाटलंय। तर मॅडम मी धन्यवाद करतो मॅडमला सरांना की आज मला एवढा मोठा काम, एवढा मोठा कारोबार, एवढा मोठा योगदान मिळाला। तर असं काही काम जो आहे भलत्याच्या हिच्यावर येत नाही। आज आपल्या या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एवढा मोठा काम आणि एवढा मोठा चोच जलवा आपल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये होत आहे पहिली बार। तर किती आनंद होते आहे। सर्वांनी बोला हर हर महादेव। महिला शक्ती, महिला शक्ती, जय महिला शक्ती। बोला कसं वाटतं तुम्हाला हे पैसे भेटल्या? कोणत्या वेळेला तुम्ही? अरे तुम्हाला जे पैसे मिळाले हे कुठून आले पैसे तुम्हाला? अच्छा, तर हे आता जे पैसे आले तुम्हाला माहिती भेटले, याच्या आधी तुम्हाला कुठून पैसे भेटले का? काहून नाही भेटले पैसे असे? याचा अर्थ असा आहे की कोणीही आतापर्यंत असा दाता उरला नाही की पैसे देणारा। एकमेव संस्था ही अशी आहे महिला शक्ती सेवा संस्था की ही विधवा मातासाठी आजीवन हमी घेतलेली आहे व्यक्तीने। हर महादेव। बोला कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटते सर। कोणता गाव तुमचा? कोदामेडी ग्रामपंचायत। अच्छा, किती वय आहे तुमची आता? माझी वय 28। कोणत्या वर्षी तुम्ही विधवा झाला? मी 2019। हो। किती मुलं आहेत तुम्हाला? मला मुलगा एकच आहे सर। एकच मुलगा आहे? अच्छा, कोणत्या वर्गात आहे तो? 6 वर्षाचा आहे। ठीक, अच्छा, मग तुम्ही आता कोणतं काम करता? काम म्हणजे मजुरीच करतो सर। आता चिंता करायची जरूरत नाही। जसे जसे तिकडून पैसे येतील तेव्हा तुम्हाला नक्की आम्ही देऊ आणि मुलाला पण तुझ्या शिक्षणासाठी मुलाला पण पैसे आपण देऊ। झाली चालू योजना मुलांसाठी, ठीक आहे सर? बोला तुमची नाव? मी वनिता यमराज बनकर, मुक्काम कोदामेडी। बोला तुमच्या लग्न कोणत्या वर्षी झाला? माझं लग्न 2009 मध्ये झालं सर। 9 मध्ये झाला? आणि तुमचे साहेब कोणत्या वर्षी वारले? 2016 मध्ये त्यांना कॅन्सर झाला होता। मुलं किती आहेत? ठीक आहे, किती वर्षाची मुलं आहेत? 14 वर्षाचा आहे आणि मुलगी 6 ओके, धन्यवाद। हर महादेव, हर महादेव। बोला कोणत्या ग्रामपंचायत? ग्रामपंचायत कोणत्या नाव छाया मतीराव खुसराव बकीपेटी। किती मुलं आहेत तुम्हाला? 2, एक मुलगा एक मुलगी। किती वर्षाचे आहेत? मुलगी आहे 13 वर्षाची आणि मुलगा आहे 4 वर्षाचा, 4.5 वर्षाचा। कोणत्या वर्गामध्ये आहेत? 2 अंगणवाडीत जाते, माझी मुलगी 7व्या वर्षाची। हर महादेव। तुम्हाला तुम्ही कोण्या ग्रामपंचायत? हो सर। ग्रामपंचायत शेरपूर गाव। कोणत्या वर्षी तुम्ही विधवा झाले? 2020 मध्ये। किती मुलं आहेत तुम्हाला? एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मुलगा 9वीत आहे आणि मुलगी 6वीला आहे। तर आता हे मुलांच्या शिक्षण फ्री झालेलं आहे। महिला शक्ती सेवा संस्था मुलांचे आपण काम आपल्या जोरदार करून देऊ आपण, ठीक आहे? धन्यवाद। हरे महादेव। धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम। आज आपल्या या सळेगाव तालुक्यामध्ये
विधवा मातांच्या असे चेहऱ्यावर एक तर असा माहोल आहे की त्यांच्या चेहऱ्यावर एवढा हसू येत आहे की आपल्याला आज पैसे मिळाले आहेत या तालुक्यामध्ये या महासभेच्या मार्फत आनंद ही आनंद. तर आता चांगली गोष्ट आहे. बोला बोला ताई, तुमची गरज कोणती आहे? तालुका सरकार जिल्हा. किती मुलं आहेत तुम्हाला? 2 मुलं, मुलगा मुलगी कोणत्या वर्गात आहेत? मुलगा 12वी आणि मुलगी 5th. धन्यवाद. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम की आज मला हा एवढा मोठा कारोबार, एवढा मोठा जिम्मेदारी मला सोपली. तर धन्यवाद करतो मी माझ्या साहेबांच्या आणि मॅडमच्या की आज या 1 तारीख एप्रिलमध्ये एवढा विधवा मातांचा जल्लोष मोठा कार्यक्रम झालेला आहे. तर आता या बोलत आहे छान वाटते. कोणत्या पेंडे कुठला नाही? ग्रामपंचायतीची केला तालुका सभापती जिल्हा कोणी धन्यवाद. बोलत आहे तुमचा तालुका सरकार तालुका गरम बोलत आहे तुमचं नाव? वैशाली जयगु समजून म्हणते. किती मुलं आहेत तुम्हाला? एकच आहे. किती म्हणजे कोणत्या वर्षी मरण पावले? मागच्या वर्षी कोणत्या मुलं आहेत ते? एकच मुलगा आहे, काही मानसिक आहे. ठीक आहे, धन्यवाद. बोलत आहे कसं वाटतं तुम्हाला? चांगला वाटते. चांगला वाटते. हे पैसे भेटले तुम्हाला कुठून भेटले? अच्छा हा ठीक आहे. अरे महादेव. ताई काही बोलले का तुम्हाला? बोला. माझं नाव खेळण काशीनाथ बोरकर. मी सापोका देवळीची आहे. हे महिला सक्तीनुसार आम्हाला पैसे मिळाले आहेत. 5 रुपये आम्हाला खूप उपयुक्त वाटत आहे आणि आम्हाला चांगले मार्गदर्शन घडवले आणि आम्हाला लाईनीचा बिल वगैरे, नळ वगैरे आणि घराच्या सर्व ह्या गोष्टी उपलब्ध करून दिले आहेत. आम्हाला सर्व गोष्टींचा उत्सुकता वाटत आहे. क्या बात आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम, बहुत बढ़िया. फिर आज एवढा सुंदर काम की कोणती अशी योजना आलेली नाही आतापर्यंत, पण आता आपल्याला नळ बिल भी फ्री होणार आहे. लाईट बिलचं बिल आजपासून तुम्हाला मिळणार. तर नंतर ज्या बाईला बस भाडा आहे तो पण फ्री होणार आहे. अशा ह्या बऱ्याचशा योजना अजून आहे, बाकी आहेत त्या योजना चालू व्हायला आहेत. आजपासून चालू झालेल्या योजना त्या सर्व तुमच्यापर्यंत आमच्या घरामध्ये पोहोचतील. लाईट बिल चेक करायला आणि घर पण चेक करायला. ठीक आहे सर. हर महादेव. हर महादेव सर. हर महादेव मॅडम. धन्यवाद. माझे एवढं कार्यक्रम चांगलं पार पडलं आणि विधवा मातांनी मला सहयोग केलं. तर मी सर्वांचे आभार मानतो की मला एवढा मोठा कार्यक्रमाचा सहयोग मिळाला विधवा मातांकडून. तर धन्यवाद साहेब. धन्यवाद मॅडम. हर महादेव. हर महादेव. हर महादेव. महिला शक्ती जिंदाबाद. महिला शक्ती जिंदाबाद. जय महिला शक्ती. जय महाराष्ट्र. हर हर महादेव.